नमस्कार श्रोते हो, मी अमृता. माझ्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काही देणं लागतो. सेवा परमो धर्मः या वाक्याप्रमाणे आपण खरं तर वागायला हवं. या वाक्याप्रमाणे जी वागते, जिचं आचरण आहे, त्या दुर्गेशी आपण संवाद साधणार आहोत. गेली 16 वर्षे ती समाजकार्यामध्ये आहे. तिने सक्रिय सहभाग घेतला आहे त्याच्यामध्ये. चला तर आज तिच्याशी आपण संवाद साधूया. आजच्या दुर्गेचं नाव आहे आरती नेमाणे. आरती, तुझं अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. खूप खूप धन्यवाद अमृता. आरती, माझा सर्वात पहिला प्रश्न की तुझं बालपण कुठे गेलं आणि तुझं शालेय व महाविद्यालयीन शिक्षण कुठे झालं? माझं बालपण कल्याणमध्ये गेलं. सरस्वती मंदिर कल्याणची शाळा आहे, तिथे मी 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर 11वी-12वीला मी ठाण्यातल्या न्यू गर्ल्स स्कूलमध्ये होते आणि 12वी नंतर ते 15वीपर्यंतचं माझं जे शिक्षण आहे ते ज्ञानसाधना महाविद्यालयातून झालं आणि ज्ञानसाधना महाविद्यालयात असतानाच मग मी समाजकार्याला सुरुवात केली. अच्छा, मग कॉलेजमध्ये जेव्हा तू होतीस तेव्हा तू NSSमध्ये होतीस का? तेव्हापासून तुला आवड निर्माण झाली? हो, म्हणजे याचं पहिला जो मूळ बेसिक आहे ते सगळं मी ज्ञानसाधना महाविद्यालयातच शिकले, कारण मी राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी आहे आणि याचा मला आजही अभिमान आहे. कारण राष्ट्रीय सेवा योजनेत असतानापासून वृक्षारोपण असेल, पल्स पोलिओच्या ड्युटीज आम्ही केल्या, कुष्ठरोगांचं सर्वेक्षण हे सुद्धा काम आम्ही केलं. गणपती विसर्जनाच्या वेळी तळ्यावर उभं राहून आपण जी गणपतीच्या मूर्ती येतात तर त्यांचं निर्माल्य असेल तर त्याचं वर्गीकरण करणं असेल किंवा तिथे येणारे जी सगळी लोकं आहेत त्यांचं सगळ्यांचं मॅनेज करणं, असा एक प्रकल्पसुद्धा त्या काळात आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत केला होता. आणि त्यामुळे समाजासाठी करणं आणि एक स्वयंसेवक म्हणून काम करण्याची जी प्रेरणा होती ती मला राष्ट्रीय सेवा योजनेतून मिळाली. म्हणजे समाजसेवेची जी बीजं आहेत ती तुझी तिकडेच रुजली गेली आणि तिथूनच ही आवड निर्माण झाली. हो, अगदी बरोबर. म्हणजे खूपच चांगला प्रश्न आहे हा, कारण की सुरुवात मुळात कुठून झाली तर ती राष्ट्रीय सेवा योजनेतून झाली, हे मात्र नक्की. जसं तू म्हणालीस की कॉलेजमध्ये असताना राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत तू अनेक उपक्रम केलेस, कामं करत होतीस. तर मग जेव्हा तुझं कॉलेज संपलं त्याच्यानंतर समाजसेवेचा जो तुझा प्रवास होता तो कसा चालू झाला आणि कसा अखंड चालू राहिला? अगदी छान. खूप जुन्या आठवणींना उजाळा मिळाला त्यानिमित्ताने. 2001 साली मी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकर्ती म्हणून काम करत होते आणि तिथून नंतर साधारणतः मधले 7-8 वर्ष मग माझं लग्न झालं, मग 2 मुलं झाली आणि त्यानंतर मग एक सामान्य शिक्षिका, कारण ECCED हा एक कोर्स मी केला होता आणि त्या जोरावर मी एक ज्ञानेश्वर ज्ञान मंदिर म्हणून आपल्या चरईत एक शाळा आहे इंग्रजी माध्यमाची, तिथल्या मुलांना मी मराठी आणि हिंदी विषय शिकवण्यासाठी जात होते. आणि योगायोगाने जेव्हा मी त्या शाळेत जात होते तर रस्त्यामध्येच माझा राष्ट्रीय सेवा योजनेतला एक मित्र भटू सावंत, म्हणजे आजही मी त्याला या क्षेत्रातला गुरुच मानेन, कारण त्यांनी मला या ठिकाणी इंट्रोड्यूस केलं म्हणायला हरकत नाही. आणि तो रस्त्यात भेटला आणि म्हणाला की आपण राष्ट्रीय सेवा योजनेत असताना खूप छान कामं केली आणि आता तू काय करतेस? तर मी म्हटलं की मी शिक्षिका म्हणून अशा अशा शाळेमध्ये काम करते. तर त्यांनी तिथे मला म्हटलं की तुला असं नाही वाटत का ह्यापेक्षा आणखी छान काम तुझ्या हातून घडेल, तर तू सामाजिक कार्यात यायला हवंस. आणि मग त्यांनी तिथून मला जी वाट दाखवली, मग मुकुंदराव गोरे म्हणून आमचे मार्गदर्शक होते आणि मग त्यांनी माझी मुकुंदराव गोऱ्यांशी ओळख करून दिली. मग मुकुंदराव गोऱ्यांनी मला सामाजिक कार्य कसं असतं, आपण लोकांना कसा संपर्क करायचा, बैठका कशा घ्यायच्या, लोकांना सामाजिक कार्यात कसं आणायचं, हे सगळं त्यांच्याकडून शिकले. तिथून माझा जो प्रवास सुरू झाला तो आज सेवा सहयोगपर्यंत, माझे आता 16 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. आणि मग माझी किशोरजी मोघ्यांशी परिचय झाला आणि मग नंतर कार्यकर्ता कसा घडवायचा याचं प्रशिक्षण मला त्यांच्याकडनं मिळालं. त्यामुळे अजूनही मी शिकतेच आहे. जरी 16 वर्ष झाले तरी हा प्रवास माझा असा सुरू झाला आणि तो थोडा इंटरेस्टिंग आहे की एक शिक्षिका आणि ती एकदम सामाजिक कार्यात जाणं आणि संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणं, तर असा सगळा हा प्रवास होता. पण मग जेव्हा तू शाळेमध्ये शिक्षिका म्हणून होतीस तर तेव्हा पण तुझ्या मनामध्ये अशी इच्छा होती का की आपण शिक्षिकेच्या ऐवजी समाजकार्यामध्येच आपण जावं, असं मनात होतं का तेव्हा सुद्धा? नाही, शिक्षिका म्हणून मी चांगलाच काम करत होते, पण ज्या माझ्या क्षमता आहेत किंवा जे मी करू शकते किंवा जे मला येतंय
ते करण्याचं योग्य व्यासपीठ नाही हे कुठंतरी जाणवत होतं की नाही, आपण जे करतोय त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपण आणखी छान करू शकतो. आणि ते करायला वाट मिळत नव्हती, ती वाट मला सापडली आणि मग मी त्या वाटेवरून प्रवास सुरू केला. सेवा सहयोग फाउंडेशन ही जी संस्था आहे, तर ह्या संस्थेची स्थापना कधी झाली आणि तू ह्या संस्थेशी कधीपासून जोडली गेली आहेस? 2009 साली पुण्यामध्ये सेवा सहयोग फाउंडेशन ही संस्था सुरू झाली आणि मुंबईतल्या काही वरिष्ठ मंडळींना असं वाटलं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ते काय केलं पाहिजे, तर आपल्या समाजातली जी गरजू लोकं आहेत तर त्यांना जो मदतीचा हात आहे तो आपण दिला पाहिजे. पण तो कशा पद्धतीने देता येईल, तर मग ज्यांच्याकडे आहे तर त्या आहे असणाऱ्या लोकांकडनं ज्यांच्याकडे गोष्टी नाही आहेत त्या लोकांमधला दुवा आपण झालं पाहिजे. आणि म्हणजे आहेरेपासून नाहीरेकडे असा जो प्रवास आहे की आहेरे आहेत त्यांच्याकडनं घ्यायचं आणि ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना ते द्यायचं आणि हा दुवा बनण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. म्हणून संस्थेचं नाव पण सेवा सहयोग असं ठेवलं आणि या दोघांमध्ये सहयोग घडवण्याच्या उद्दिष्टाने संस्था स्थापन झाली. आणि शिक्षण हा मुख्य विषय आपण घेतला, कारण की तुम्ही जर एखादी पिढी चांगली शिक्षित करू शकलात तर त्यांचे अनेक प्रश्न तिथेच संपणार आहेत. आणि म्हणून शिक्षण हा मुख्य विषय निवडून आपण या कामाला सुरुवात केली आणि आज 16 वर्ष झाले सेवा सहयोगचं काम सुरू झालं. सेवा सहयोगचे मुंबई विभागातले जे संचालक होते किशोरजी मोघे, त्यांचा माझा संपर्क झाला आणि त्यांनी मला असं म्हटलं की आरती, सेवा सहयोगच्या माध्यमातून आपले अनेक प्रकल्प चालतात, पण वयात येणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांचे अनेक वेगळे प्रश्न आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत, तर या समस्येवरती काम करणारा आम्हाला कोणीतरी हवं आहे, तर तू हे काम खूप छान करू शकशील असा विश्वास त्यांनी माझ्याप्रती दाखवला. आणि त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरत मी होकार दिला की मी ठीक आहे, या प्रकल्पाची जबाबदारी मी सांभाळेन. आणि तिथून मग माझा सेवा सहयोगशी प्रवास सुरू झाला. आता मग सेवा सहयोग फाउंडेशनच्या किती शाखा आहेत आणि कुठे कुठे यांचे उपक्रम चालू आहेत? आपले एकूण 16 प्रकल्प चालतात सेवा सहयोग फाउंडेशनच्या माध्यमातून. आपले साधारणतः कोकण प्रांतातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आपले सगळे उपक्रम आहेत. मग त्याच्यामध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांना स्कूल किट देतो, ज्यांना घरात अभ्यास करायला जागा नसते अशा मुलांना वस्त्यांमध्ये आपण अभ्यासिका चालवतो. त्याच्यात नंतर त्याच अभ्यासिकेत येणाऱ्या ज्या 12 ते 16 वयोगटातल्या मुली आहेत तर त्यांना आरोग्य, आहार, व्यक्तिमत्व विकास आणि लैंगिक शिक्षण, जे आत्ता काळाची खूप मोठी गरज आहे, तर अशा प्रकारचं शिक्षण देण्यासाठी किशोरी विकास प्रकल्प चालतो. उच्च शिक्षणासाठी जी मुलं जाऊ इच्छितात पण त्यांची आर्थिक परिस्थिती नसते, मग अशा सर्व विद्यार्थ्यांच्या घरी आपले काही लोक गृहभेटी करतात आणि मग त्यांना समजतं की नाही, ह्याला खरंच आत्ता काही पैशांची गरज आहे किंवा त्याची फी भरण्याची गरज आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक विद्यार्थी विकास योजना म्हणून उपक्रम राबवतो. मला सांगायला आवडेल की विद्यार्थी विकास योजनेचे आमचे जे पहिले लाभार्थी मुलं होती ते आज आमचे देणगीदार झालेत. आणि त्यामुळे ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आपण ज्यांना, म्हणजे आपण असं म्हणतो की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे एक दिवस हातच घ्यावे, तर तो जो संस्कार आहे तो त्या मुलांमध्ये रुजवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला आणि तो रुजला. त्यांना असं वाटलं की जी मदत आपल्याला मिळाली ती मदत आणखी काही मुलांना आपण जेव्हा सक्षम होऊ तेव्हा करणं गरजेचं आहे. आणि ती मुलं आज आमची देणगीदार आहेत, याचा आम्हाला खूप अभिमान आहे की अशा मुलांवरती आम्ही हे चांगले संस्कार करू शकलो. बुक बँकेसारखा उपक्रम आहे जिथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुस्तकं विकत घेण्या एवढी पण त्यांची आर्थिक परिस्थिती नसते, कारण उच्च शिक्षणाची पुस्तकं किमान 10,000 ते 20,000च्या रेंजमध्ये असतात. मग ती काही फॅमिलीला नाही जमत घ्यायला, मग आपण त्यांना ती विनामूल्य उपलब्ध करून देतो आणि त्यांनी वापर केल्यानंतर पुन्हा जशीच्या तशी आणून देणं आणि त्यांना हवी असलेली नवीन पुस्तकं घेणं. त्यामुळे बुक बँकच्या माध्यमातून हा एक खूप सुंदर उपक्रम आपला राबवला जातो. ग्रामीण भागामध्ये आपण जर शाळांमध्ये पाहिलं तर बऱ्याच शाळांमध्ये प्रयोगशाळा नाहीत. म्हणजे मला आठवतं की आमच्याही लहानपणी मी पाहिलंय की प्रयोगशाळेतच पाटी लिहिलेली असते की हात लावू नका. जर तुम्ही हातच लावणार नसाल तर तुम्ही प्रयोग शिकणार कसे? आणि प्रयोग शिकण्यासाठी वस्तू हातात मिळणं आणि त्याच्यावरती आपण आपलं संशोधन निर्माण करणं ही गरज आहे. पण आपल्याला हातच लावून दिला नाही तर आपण ते कसं काय त्याच्यातनं प्रयोगशील वातावरण निर्माण करू, काहीतरी शिकू.
बरोबर. त्यामुळे मुलांना प्रयोगाचं साहित्य हाताळायला मिळालं पाहिजे, ही एक छोटीशी संकल्पना होती. पण शाळेमध्ये खूप साऱ्या शाळांमध्ये आज अभाव आहे या गोष्टींचा. बेसिकली ग्रामीण भागात जा किंवा झेडपीच्या काही शाळा असतील किंवा पालिकेच्या शाळा असतील किंवा अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा असतील, तर तिथे ह्या गोष्टी तुम्हाला प्रकर्षाने जाणवतात. मग अशा मुलांसाठी आपण फिरती विज्ञान शाळा चालवतो. आज आपल्या 9 फिरत्या विज्ञान शाळा आहेत. अच्छा. मग आपल्या गाडीमध्ये हे सगळं मटेरियल असतं प्रयोगाचं. एक शिक्षिका असते जी सायन्स शिकवणारी आहे. मग ती त्या वस्त्यांमध्ये जाते. मग तिथल्या मुलांना सगळं प्रयोगाचं साहित्य देणं, त्यांना प्रयोग शिकवणं, त्यांच्याकडून करून घेणं. आपण विज्ञान दिन खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो. मग ही सगळी मुलं त्यांच्या आवडीचे जे काही प्रयोग आहेत ते त्या प्रदर्शनामध्ये मांडतात आणि तिथून मग त्यांना एक नवीन उमेद मिळते की येस, आम्हाला पण काय विज्ञान या विषयामध्ये जी रुची आहे ती आम्हाला वाढवता येईल. आणि म्हणून अशा प्रकारचे उपक्रम, म्हणजे जिथे कमी आहे शैक्षणिकदृष्ट्या मुलांची जी गरज आहे ती पूर्ण करण्याचं काम आपण वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून करतो. ग्राम विकास सारखा एक प्रकल्प आहे की आपण एखादं गाव दत्तक घेतलं तर तिथे अभ्यासिका चालते, तिथे किशोरी वर्ग चालतो, तिथल्या मुलांना आपण बुक बँकेच्या माध्यमातून पुस्तकं देतो. स्वतः गावात कार्यकर्ते राहत असल्या कारणाने त्यांचा घराघरामध्ये संपर्क असतो, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी त्यांना माहिती असते. मग त्या मुलांना आपण कुठल्या पद्धतीची मदत केली पाहिजे, मग ती आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण जोडतो. पण गावामध्ये जर तुम्हाला स्वयंरोजगार निर्माण करायचा असेल तर तिथला जो मुख्य घटक आहे तो शेतकरी. मग त्या शेतकऱ्यांसाठी आपण शेती शाळा उपक्रम राबवतो. तिथल्या शेतकऱ्यांचे बचत गट आपण तयार केलेले आहेत. त्या शेतकऱ्यांनी तयार केलेलं उत्पादन आपण शहरामध्ये कसं विकता येईल, कारण की आत्ताच्या घडीला जो सगळ्यात मोठा अडचणीचा भाग आहे तो स्थलांतर. त्यामुळे सगळ्या लोकांचं जर खेड्यातून शहराकडे स्थलांतर होत असेल तर ते स्थलांतर थांबवणं फार गरजेचं आहे. मग स्थलांतर केव्हा थांबेल की त्यांना त्यांच्या गावामध्ये रोजगार निर्माण होईल आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे असलेली कौशल्य काय आहेत. म्हणून आमचं ग्रामीण भागामध्ये एक बोईसरला स्किल डेव्हलपमेंट सेंटर चालतं. तिथे मग आपण बचत गटाच्या महिला असो, शेतकरी पुरुष बांधव असतील तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देणं. म्हणजे महिला असतील तर मग त्यांच्या आवडीनुसार त्यांना मसाला मेकिंग, पापड मेकिंग, ज्वेलरी मेकिंग अशासारखं प्रशिक्षण देणं. शेतकरी असतील तर मग शेतीसाठी त्यांना लागणारे जोडधंदे कुठले आहेत किंवा त्यांना त्यांच्या शेतीत आत्ता काही कमतरता आहे का. काही जलकुंभ आपण खूप छान पद्धतीने बांधलेले आहेत. कितीतरी लिटर पाणी आपण आता त्या जलकुंभाच्या माध्यमातून साठवलेलं आहे. आणि मग ठिबक सिंचनासारखे प्रकार असतील. आपण एक प्रयोग तर वाड्यात असा पण केला होता की स्ट्रॉबेरी सारखं उत्पादन फक्त महाबळेश्वरला नाही तर वाड्यात सुद्धा पिकू शकतं आणि तो खूप एक यशस्वी प्रयोग ठरला. आणि आमच्या शेतकऱ्यांनी ती स्ट्रॉबेरी, जिला फक्त महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी म्हणून पाहिलं जातं, ती वाड्यासारख्या ठिकाणी सुद्धा पिकू शकते. पण शेतकऱ्यांना तशा प्रकारचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देण्याची जी गरज आहे ती पुन्हा एकदा की ज्यांच्याकडे आहे जी ही सगळी माहिती त्यांच्याकडून घेऊन ती त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, हे मधला दुवा म्हणून जे काही काम आहे ते आपण सेवा सहयोगच्या माध्यमातून करतो. खूपच उत्तम कार्य हे तुम्ही करता. आता जसं तू म्हणालीस की फिरती प्रयोगशाळा, तर ही जी फिरती प्रयोगशाळा आहे ती काही त्या शाळेचे असे दिवस ठरलेले आहेत का, की म्हणजे एका शाळेमध्ये ह्या दिवशी फिरती प्रयोगशाळा असते, दुसऱ्या शाळेमध्ये दुसरा दिवस, आणि किती वेळ असते ती शाळा, म्हणजे फिरती प्रयोगशाळा? सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपण काही, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या फिरत्या विज्ञान शाळाची गाडी जाते, ज्याला आपण नॉलेज ऑन व्हील असं त्याला म्हणतो, KOW असं छान आम्ही त्याला गोंडस नाव पण दिलंय. तर KOW ची गाडी आमची ज्या ज्या भागांमध्ये जाते तर तिथल्या शाळांचं सर्वेक्षण झालेलं असतं आणि मग सर्वेक्षणात लक्षात येतं की किती शाळेतल्या किती मुलांसाठी आपण काम करायचं आहे. मग आठवड्यातून 2 दिवस किंवा 1 दिवस आपण त्या शाळेसाठी वेळ ठरवलेली असते. साधारणतः आठवडाभरामध्ये 2,500 विद्यार्थ्यांना आपण पूर्ण एका KOWच्या माध्यमातून प्रशिक्षण देतो. आणि मग शाळांचं टाइम टेबल ठरलेलं असतं. मग गाडी तिथे जाणार, मग ती मुलं गाडीत येणार, मग ते प्रयोग करणार आणि मग नंतर मग पुन्हा ते शाळेत जाणार. काही ठिकाणी असं असतं की मग आपणच गाडी पाठवतो आणि आपल्या एक पनवेलला सिकेच म्हणून एक प्रकल्प आहे, तर त्या सिकेचमध्ये आपण मुलांना घेऊन येतो. म्हणजे एका ठिकाणी असं आहे की 9 गाड्या वस्तीमध्ये जाऊन मुलांच्या किंवा शाळेमध्ये जाऊन मुलांना प्रयोग शिकवतात आणि एक ठिकाण असं आहे की मुलं तिथे येतात, ती गाडी आपण शाळेत पाठवतो. मग त्या शाळेचं टाइम टेबल आणि हे सगळं आपण ठरवलेलं असतं. मग त्या ठरलेल्या वेळात त्या ठरलेल्या इयत्तेची मुलं, मग त्यांचा अभ्यासक्रम ठरलेला असतो की कोणाला कुठले प्रयोग शिकवायचे, त्याची शिक्षिका ठरलेली असते आणि मग ते कोऑर्डिनेट होतं व्यवस्थित आणि मग ते प्रयोग मुलं शिकतात.
मग हे त्यांना 10वीच्या परीक्षेला सुद्धा उपयोगी येत असेल हो, अगदीच बोर्डाची परीक्षा. उपयोगी पडतं, कारण की बोर्डाच्या परीक्षेला प्रयोगाला तर मार्क असतातच. हो. आणि ज्या मुलांमध्ये चिकित्सक वृत्ती आहे किंवा आम्ही असं नेहमी म्हणतो की डोळे उघडून बघा गड्यांनो, हो. झापड लावू नका, जे दिसते ते असेच का रे, ते उलगडण्याला शिका. तर ते वा. उलगडण्याला शिकणं म्हणजे काय आहे, तर तुम्ही तो प्रयोग आहे तो उलगडला पाहिजे. आणि तिथूनच तुमची पुढची पिढी, म्हणजे आपण असं म्हणतो की मुलांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, पण त्याच्या मागची जी चिकित्सक बुद्धी आहे बरोबर. तिला वाव कुठे मिळतो, तर तो विज्ञान शिकण्यातून मिळतो. आणि म्हणून विज्ञानाची रुची असलेली मुलं, त्यांना योग्य ते सुविधा पुरवणं हे बरोबर. ह्या प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे प्रत्येक गोष्टी मागचं रहस्य किंवा हे का घडतं. मला वाटतं ह्याच्यातनं तुम्ही अनेक सायंटिस्ट पण घडवत आहात की जे भविष्यात छान सायंटिस्ट मोठे बनणार आहेत आणि ते सेवा सहयोग घडवत आहे. बरोबर. नक्की एक म्हणावंसं छोटे वाटेल. सायंटिस्ट म्हणून पण आपला उपक्रम आहे हा. जो आपण घेतो. आणि अच्छा. अशा मुलांनी केलेलं प्रदर्शन मांडणं किंवा मग राष्ट्रीय स्तरावर पण वेगवेगळ्या स्पर्धा होतात विज्ञान विषयक, हा. मग त्या स्पर्धांमध्ये मुलांना भाग घ्यायला लावणं. तर त्यामुळे एकदा त्यांना ते मार्गदर्शन मिळालं की त्यांनाही कळतं की आपल्याला पुढे जाऊन काय करायचंय. बरोबर. आणि सतत त्यांच्या सोबत राहणं हे एक फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण आपल्या कुठल्याही प्रकल्पातून लाभार्थ्याला आपण एकदा कुठली तरी गोष्ट सांगून बाहेर पडलो नाही, तर शेवटपर्यंत त्याला त्याचं उद्दिष्ट गाठेपर्यंत मदत करणं बरोबर. हे मग मुख्यतः सेवा सहयोगचं उद्दिष्ट आहे. म्हणजे एकदा मदतीचा हात त्याच्याबरोबर असला की त्यालाही हुरूप येतो आणि त्याचा आत्मविश्वास जुळवतो की मी हे अगदी, नक्कीच अगदी, करू शकेन. अगदी. आत्ता मगाशी तू बोलता बोलता म्हणालीस की किशोरवयीन मुलींकरता तुम्ही जो उपक्रम राबवता आहात, तर त्या उपक्रमाबद्दल जाणून घ्यायला आवडेल. हा उपक्रम कसा सुरू झाला, कसा राबवता, आणि जेव्हा तुम्ही हा उपक्रम हातात घेतलात तर तेव्हा तुम्ही त्या मुलींपर्यंत कसे पोचलात आणि तेव्हा तुम्हाला त्यांच्या पालकांना आधी समुपदेशन करावं लागलं का, ह्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. किशोरी विकास हा प्रकल्प असा आहे की जेव्हा आम्ही वस्त्यांमध्ये अभ्यासिका सुरू केली, तर अभ्यासिकेमध्ये साधारण 12 ते 16 वयोगटात जेव्हा मुली प्रवेश करतात, तेव्हा असं लक्षात आलं की त्यांचं अभ्यासिकेत येण्याचं प्रमाण किंवा क्रीडेमध्ये म्हणजे एखाद्या खेळामध्ये भाग घेण्याचं प्रमाण कमी होतं, किंवा त्या इंट्रोवर्ट होत जातात, किंवा समाजामध्ये मिसळणं असेल किंवा व्यक्त होणं असेल, तर ह्या कुठंतरी मुली शांत व्हायला लागतात. तर त्याचं मूळ कारण काय, जसं कळीचं फुलात रूपांतर होताना जे बदल घडतात ना, तसं एखाद्या मुलीचं स्त्रीमध्ये रूपांतर होतानाचे जे बदल आहेत ते बदल सकारात्मक पद्धतीनं घेणं आणि त्या बदलाला स्वीकारणं हो. हे प्रत्येक मुलीला माहिती असलं पाहिजे की नेमकं मी आता लहान वयातून मोठ्या वयात पदार्पण करते म्हणजे माझ्यात नेमके काय बदल झालेत. बरोबर. ते बदल शारीरिक असतील, भावनिक असतील, मानसिक असतील, तर ह्या बदलांना सामोरं जाण्याची जी तयारी असते ना, ती ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण मुलींची करून घेतो. म्हणजे काय करतो, तर तिला तिच्या बदलांविषयीची जाणीव करून देणं, तिला तिच्या स्वतःच्या शरीराची ओळख करून देणं, आणि याला धरून तिच्या मनात जे काही प्रश्न आहेत ना, तर त्या प्रश्नांना आपण घेऊन काही सत्रांची रचना केलेली आहे. मला सांगायला अतिशय आवडेल की आपण याच्यासाठी एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे, आणि त्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपण जी मुलींना सत्र घेतो, तर त्या अभ्यासक्रमाला SNDT सुद्धा ॲक्रिडेशन दिलेलं आहे. म्हणजे आपण अनेक मुलींपर्यंत हा विषय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी आता यशस्वी झालेलो आहोत. आणि तू म्हणालीस की रचना कशी असते, तर ह्या संपूर्ण प्रकल्पाची धुरा अर्थात प्रकल्प प्रमुख म्हणून जरी माझ्याकडे जबाबदारी असली, तर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह कमिटी म्हणून आमच्याकडे एक रचना आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर्स आहेत, आमच्या काही कार्यकर्त्या ज्या व्हॉलेंटरी हे सगळं काम पाहतात. मुलींच्या आरोग्याचे प्रश्न असतील, त्यांच्या शरीराविषयीचे काही प्रश्न असतील, तर आपण त्यांची मदत तिथे घेतो. व्यक्तिमत्व विकासाचा जो भाग आहे त्याच्यासाठी काही आपल्याकडे व्हॉलेंटरी काम करणारी लोक आहेत. आणि या प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह कमिटी नंतर मग प्रकल्प प्रमुख म्हणून माझ्याकडे हे सगळे विषय असतात. माझ्यानंतर मग आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आज आपले साधारणतः 10 विभागांमध्ये हे 5 जिल्ह्यातून काम चालतं. 2500 मुली या प्रकल्पाच्या लाभार्थी आहेत. अच्छा. आणि या मुलींपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला आपण एक समन्वयक महिला नेमलेली आहे. मग वेळोवेळी आपण त्यांचं प्रशिक्षण करतो. प्रत्येक गावामध्ये आपली एक किशोरी ताई असते, जसं की एक अंगणवाडी सेविका असते
आणि तिच्याकडे त्या गावातल्या संपूर्ण 1000 कुटुंबांची माहिती असते की कोण मुलगी प्रेग्नंट आहे, कुठल्या मुलीचं लग्न होणार आहे, मग तिला कुठल्या गोळ्या द्यायच्या, म्हणजे हा जो काही प्रोटोकॉल ते पाळतात. आणि प्रत्येक अंगणवाडी सेविकेचा खूप चांगला संपर्क गावागावांमध्ये. तसाच आमच्या किशोरी ताईंचा पण गावातल्या प्रत्येक किशोरी मुलीशी संपर्क असतो. मग तिच्या अडचणी असतील त्या सोडवणं, सत्राच्या माध्यमातून तिच्या मनातल्या प्रश्नांना वाचा फोडणं, एक व्यासपीठ मुलींना मोकळेपणाने उपलब्ध करून देणं, असा ह्या संपूर्ण प्रकल्पाचा जो भाग आहे तो आम्ही गावोगावी वस्त्यांमध्ये पोहोचवण्यासाठी आज आमचे 116 किशोरी वर्ग आहेत आणि ते 7 जिल्ह्यांमधून चालतात. आणि साधारणतः 25 महिलांची टीम आहे जी पूर्ण वेळ काम करते आणि 100 महिला या अर्धवेळ काम करतात. तर अशा पद्धतीची रचना आम्ही गावागावांमध्ये लावलेली आहे आणि मला वाटतं की हेच खरं त्या प्रकल्पाचं यश आहे की कार्यकर्ता त्या निमित्ताने आमचं खूप छान काम करतोय आणि त्या सगळ्या महिला कार्यकर्त्या. वाह! खरं तर आपण म्हणतो की महिलेला समजून घेत नाही, पण इकडे एक महिला एवढ्या महिलांच्या मागे ठामपणे उभी आहे आणि तिला सक्षम बनवण्याकरता हे सगळं चालू आहे. मला तर वाटतं कधी कधी असंही होत असेल की ती जी मुलगी आहे ती आईजवळ बोलत नसेल, पण ज्या किशोरी ताई आहेत, म्हणजे तुम्ही आता तू जसं म्हणालीस, तर त्यांच्याबरोबर त्या मनमोकळेपणाने त्यांचे प्रश्न मांडत असतील किंवा त्यांना जे काही हवं ते मनमोकळेपणाने त्यांच्याशी बोलत असतील आणि तिथून त्यांना मार्ग नक्कीच मिळत असेल. हो, नक्कीच. म्हणजे आई वडिला म्हणजे मला एक अनुभव सांगायला आवडेल. आमचा पालघर जिल्ह्यातल्या साधारणतः तांदूळवाडी वगैरे गावाचं नाव असेल तर तिथे असाच आमचा वर्ग झाला आणि सत्र होतं मासिक पाळी. तर मासिक पाळी विषयी आमची ताई त्या मुलींशी संवाद साधत होती. अर्थात आपण त्या सगळ्यांना प्रशिक्षण दिलेलं असतं की नेमके कोणते विषय मांडायचे, काय विषय बोलायचे. तर तिचा वर्ग झाल्यानंतर त्या मुलींनी मासिक पाळी विषयी तिच्या आवडीच्या काही गोष्टी वहीमध्ये नोंद केल्या आणि ती वही तिच्या वडिलांनी वाचली. अर्थातच मासिक पाळी सारख्या विषयावर खुलेपणाने बोलणं हा किती मोठा आजही समाजामध्ये मोठा क्वेश्चन मार्क आहे की बोलायचं की नाही बोलायचं, टॅबू वाटतं सगळ्यांना. आणि मग त्या मुलीने ते सगळं वहीत लिहिलं. त्या पुरुष पालकांनी म्हणजे पिता पालकांनी ते वाचलं आणि ते नंतर आमच्या ताईच्या घरी गेले. तिला म्हणे हे काय शिकवता तुम्ही मुलींना आणि तुम्ही हे जर शिकवणार असाल तर मी तिला पाठवणारच नाही. आणि मग नंतर त्या पालकांचं प्रबोधन करणं की हे का आवश्यक आहे. म्हणजे आजही मासिक पाळी विषयी आई बोलणं सोडा, वडिलांशी बोलण्याची तर मुभाच नाहीये, पण कित्येक वेळेला आईशी सुद्धा हे मोकळेपणाने बोललं जात नाही. आणि मला वाटतं की मासिक पाळी सारखा नैसर्गिक जो विषय आहे, जो मानवी जीवनाशी अत्यंत निकटचा विषय म्हणून पाहिला जातो आणि तो विषय फक्त स्त्रीचा नाहीये, तर तो पुरुषाचा पण आहे. तो पुरुषासाठी नाहीये, पण स्त्री म्हणून पुरुषाची भूमिका काय, तर ह्याला जनजागृतीमध्ये कसं आणता येईल म्हणून आम्ही खूप मागचे 4 वर्ष एक खूप चांगला उपक्रम राबवतो. 28 मेला जागतिक मासिक पाळी दिन म्हणून साजरा केला जातो आणि या 28 मेला आम्ही वक्तृत्व स्पर्धा घेतो आणि स्पर्धेचे विषय पण इतके सुंदर असतात, पण या स्पर्धांच्या विषय जितके आकर्षक असतात तितकेच ते मांडण्यासाठी आम्ही ओपन टू ऑल म्हणजे सगळ्यांसाठी ही खुली स्पर्धा असते. सगळ्या वयोगटातल्या लोकांनी त्यात भाग घ्यायचा. म्हणजे मुली आल्या, पालक आले, शिक्षक आले आणि आमचा असा आग्रह असतो की या स्पर्धेत फक्त मुलींनी नाही बोलतं व्हायचं, तर मुलांनी सुद्धा यात भाग घेतला पाहिजे. कारण पाळी ही फक्त तिची नसते, ती पाळी त्याची पण असते. एक भाऊ म्हणून, एक नवरा म्हणून, एक प्रियकर म्हणून किंवा मग एक तिच्या घरातला व्यक्ती म्हणून, एक पिता म्हणून. तर जेव्हा एखाद्या स्त्रीची पाळी येते तेव्हा त्याची पण पाळी असते की तिला समजून घ्यायचंय, तिला सपोर्ट करायचाय, तिला यातून जाताना तिला आधार वाटला पाहिजे, मानसिक आधार असला पाहिजे. आणि म्हणून फक्त पाळी तिची नाही तर पाळी त्याची पण आहे. मग तुझी भूमिका त्यावेळेस काय असली पाहिजे, पुरुषांनी मांडलं पाहिजे. मला काय होतंय, माझ्या वेदना काय आहेत, मला काय समजतंय, मला कशाची गरज आहे, मला सगळं माहितीये. समाज माझ्याकडे काय नजरेने बघतोय, समाजात पाळीकडे कुठल्या हे सगळं स्त्रीला माहितीये.
पण हे आता पुरुषांनी जाणून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून म्हणजे जेव्हा आमच्या या स्पर्धा होतात, या स्पर्धांचं यश आम्ही कुठल्या तुलनेने बघायचं की खरंच आपण घेतलेल्या स्पर्धा यशस्वी होतात का, तेव्हा आमच्याकडे काही कार्यकर्ते आले आणि त्या म्हणाल्या की ताई तुम्हाला माहितीये का, ही स्पर्धा झाली आणि एक मोठा बदल आमच्या स्वतःच्या घरात घडला. म्हटलं काय घडलं? तर म्हणे की पहिले जर मला पाळी आली तर माझा नवरा मेडिकल मधनं पॅड आणायला जातच नव्हता. नंतर हळूहळू काही कारणास्तव तो जायला लागला, पण मग ते प्लास्टिकच्या काळ्या पिशवीतनं आणणं मासिक पाळीचे पॅड, अशी तो कायम त्या पिशवीतनं घेऊन यायचा. पण जेव्हा त्यांनी या स्पर्धेचे विषय ऐकले, लोकांची मतं ऐकली, पुरुष म्हणून त्याची भूमिका काय ऐकली, तर त्यांनी ती पिशवी न मागता नाही मी असंच घेऊन जाणार. म्हणजे पॅड खरेदी करणं ह्याच्यात काही लपवण्यासारखं नाही किंवा काळ्या पिशवीतनं आणण्यासारखी ती गोष्ट नाही. तर ती जशा तुम्ही इतर औषधोपचाराच्या गोष्टी आणता तसंच पॅड पण आहे, त्याच्यात लपवण्यासारखं काही नाहीये. तर किमान इथपर्यंत तरी की तुम्ही खूप आदराने या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. दुसरा आदराचा विषय याच्यात आम्ही असा केला की आता नवरात्रीचा काळ सुरू आहे आणि सगळीकडे तुम्ही पाहताय की नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. का तर ती मुलगी जन्माला आली, तिला तुम्ही एका देवीचं रूप मानताय, कन्या रत्न आहे वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. आणि त्यानंतर मग सुहासिनींना एक खूप मान असतो की प्रत्येक लग्न झालेल्या बाईला घरी बोलवलं जातं, मग तिला हळदी कुंकू देणं आणि तिला मग यथोच्च तिचं स्वागत करणं, अशा सगळ्या गोष्टी होतात. महिलांच्या आयुष्यातले जे टप्पे त्याच्यामध्ये एक कन्या विभाग म्हणून म्हणजे कन्या म्हणून मुलगी म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं आणि एक सुहासिनी म्हणून पाहिलं जातं. मग मधला जो काय म्हणजे कन्येपासून सुहासिनी होईपर्यंतचं जे किशोर वय किंवा जी काही किशोरी वय ती जगतीये, जी ती तारुण्यात आली आहे, तर मासिक पाळी आल्यानंतर तुमची बघण्याचा दृष्टिकोन, कारण कन्यापूजन हे फक्त मुलींचं केलं जातंय ज्यांना मासिक पाळी येत नाही आणि सुहासिनींचं केलं जातंय. मग या मुलींचं काय? त्यामुळे तुम्ही जसं तिला स्वीकारले, तिचं मोठं होणं स्वीकारलंय, तसंच तुम्ही तिची पाळी पण स्वीकारा आणि त्या पायी सकट तुम्ही तिला स्वीकारले म्हणून तिचं किशोरी पूजन करा. त्यामुळे मग किशोरी विकास या प्रकल्पाचा एक सुंदर असा उपक्रम जो आता प्रत्येक गावात साजरा होतोय, येत्या काही दिवसात आणखी छान साजरा होईल. तर प्रत्येक किशोरीचं पूजन आपण त्या निमित्ताने करतो आणि आईने तिला असं वचन द्यायचंय की मी तुझ्या पायी सकट तुला स्वीकारलं, ती तुझी पायी सुद्धा माझी मुलगी आहे किंवा तुझी पायी ही तुझी मैत्रीण आहे. कारण आपण वयाचे साधारणतः 30 ते 35 वर्ष काळ या पायी सोबत घालवतो, त्यामुळे तिला सुद्धा आदराने घरात सन्मानपूर्वक वागणूक दिली जावी म्हणून किशोरी पूजन असतं. हा खरंच एक खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि आता जसं तू म्हणालीस की जो एक सकारात्मक बदल त्या कुटुंबामध्ये तुम्हाला जाणवला की तिचा नवरा जो मेडिकल ह्याच्यामध्ये जाऊन पॅड घेऊन आला. मला वाटतं मध्यंतरी अक्षय कुमारचा पॅडमॅन हा सुद्धा सिनेमा आला होता आणि तो सिनेमासुद्धा प्रबोधनात्मकच होता की हे नैसर्गिक आहे आणि खरं तर पाळी येणं हे म्हणजे की आता ती मातृत्व पेलू शकते, त्याच्याकरता तुम्ही सकारात्मकतेने ह्याच्याकडे बघायला पाहिजे. आणि अजूनही तू म्हणालीस तसं मुलीसुद्धा खुलेपणाने ह्या मासिक पाळीविषयी नाही बोलत. पुरुषांची तर गोष्टच वेगळी, पण मुलीसुद्धा घाबरतात की अरे मी बोलू का नको बोलू. पण हा जो तुम्ही उपक्रम करताय तो खूपच स्तुत्य आहे आणि अशा उपक्रमामुळे घराघरामध्ये ह्याविषयी वेगळ्या दृष्टिकोनाने त्याच्याकडे बघितलं जाईल आणि सकारात्मकतेने बघितलं जाईल आणि महिलांच्या मनातसुद्धा जी कोणती भीती असते की अरे मी कसं बोलू, ही सुद्धा नक्कीच निघून जाईल असं मला वाटतं. हो. आणि आणखी एक आनंदाची बाब म्हणजे तिच्यावर बोलू काही म्हणजे ती म्हणजे मासिक पाळी, बरोबर. तर तिच्यावर बोलू काही मध्ये आमचे मागचे 3 वर्षाचे प्रथम क्रमांकाचे जे मानकरी होते ते पुरुषच होते. अरे वा. त्यामुळे ती खूप आनंदाची बाब आहे की पुरुषांनी पण आता स्वीकारलंय की आपली भूमिका काय असली पाहिजे. आता इथे तुम्ही कोणत्या सकारात्मक दृष्टीने तर तुमचं पाहणं आलंच, पण त्याचबरोबर स्वीकारणं पण आलं आणि त्याला सपोर्ट करणं पण आलं. तर अशा प्रकारच्या जनजागृतीची आवश्यकता आहे आणि आता ती मला वाटतं की व्हायला लागलेली आहे. अनेक ठिकाणी तसे प्रयोगही होत आहेत आणि आता सगळे सजग होत आहेत. तर आणखी काही काळ जाईल, पण काही वर्षानंतर हे चित्र नक्की बदललेलं असेल. नक्कीच नक्कीच, अगदी खरं. आरती, मला हे जाणून घ्यायला आवडेल की कोविड काळामध्ये सुद्धा तुमच्या संस्थेने खूप मोठं काम केलेलं आहे की ज्या कोणी गरजू महिला होत्या त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. किशोरवयीन मुलींना तेव्हा सॅनिटरी पॅड्स मिळत नव्हते, तर ते सुद्धा तुम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत.
तसंच ज्यांना अन्नधान्य मिळत नव्हतं त्यांनासुद्धा तुम्ही मदत केली आहे. तर ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला कोणत्या संस्थांनी सुद्धा मदत केली का आणि कोणते लोक तुमच्याबरोबर सहभागी होते का? कोविड काळातला अनुभव कसा होता त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. खरं तर कोविड काळ हा सगळ्यांसाठीच एक शिक्षण देणाराच काळ होता, कारण की आमूलाग्र बदल झाले, समाजात झाले, एकमेकांकडे बघण्याचे दृष्टिकोन बदलले, जगण्याविषयीच्या संकल्पना लोकांच्या बदलल्या, मदतीच्या संकल्पना बदलल्या. अगदी खरं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा संपर्क कमी होण्यापेक्षा वाढला पण, कारण की आभासी दुनिया ज्याला आपण ऑनलाईन प्रणाली म्हणतो ना, हो. ती कोविड काळात जास्त पुढे आली. हो. आणि आता जसं मी मगाशी म्हटलं की आमचं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम चालतं. आज ठाण्यामध्ये बसून माझं श्रीवर्धन, महाड, माणगाव या ठिकाणी जर काम चालत असेल तर हे कसं शक्य झालं? तर ते करोनामुळे झालं, कारण की ऑनलाईनचा ऑप्शन मला मिळाला या ठिकाणी, की मी इथे बसून पण तिकडच्या लोकांशी संवाद साधू शकते, बरोबर. आम्ही आमचं चर्चा घेऊ शकतो, आम्ही उपक्रमांविषयी माहिती देऊ शकतो. तर त्या काळात हे जरी आम्हाला शिकवलं, पण जो काही तो 1.5-2 वर्षाचा खूप कठीण काळ होता. मला खूप चांगलं आठवतंय की त्या काळामध्ये आपण आरोग्य विषयामध्ये खूप सारं काम केलं. काय केलं आपण? तर पहिली गोष्ट म्हणजे आपण वेगवेगळ्या हॉस्पिटल्समधले जे डॉक्टर्स होते त्यांना PPE किट प्रोव्हाइड करणं, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणावरती त्याची गरज निर्माण झाली. अर्थात सामाजिक संस्थांनी त्याच्यामध्ये भाग घेणं फार गरजेचं होतं. आपल्याकडे डॉक्टर भावना मेस्त्री होत्या, डॉक्टर अस्मिता हेगडे होत्या, डॉक्टर अलका मांडके होत्या. या सर्वांच्या संपर्कातून आपण सेवा सहयोगच्या माध्यमातून अनेक डॉक्टरांना PPE किट देणं हे सगळ्यात पहिलं काम केलं. त्यानंतर डॉक्टर 12-12, 15-15 तास काम करायचे, त्यामुळे ते पटकन खाण्यासाठी पण त्यांना वेळ मिळत नव्हता. तर असे कुठले किट असतील की त्यांना पटकन ते खाता येईल आणि तिथल्या तिथे ते त्यांना उपयोगी पडेल, तर अशा काही फूड किटची रचना डॉक्टरांसाठीची पण आपण त्या काळात पूर्ण केली. दुसरं की सर्वसामान्य लोकांच्या वेगळ्या गरजा होत्या. तेव्हा ऑक्सिजन मशीन हा खूप मोठा विषय होता आणि मला माहिती नाही का, पण ऑक्सिजन मशीनची माझा ना वैयक्तिक खूप चांगला इमोशनल टच आहे, कारण जस्ट 1 वर्ष आधी माझ्या आईसाठी ऑक्सिजन मशीन हवी होती आणि मी खूप ठिकाणी फिरले की माझ्या आईसाठी मला मशीन हवी आहे आणि मग ती मिळवण्यासाठीची धडपड होती आणि मग नंतर ती आईला मिळाली. पण मला माहिती नाही का, पण जसा करोना काळ आला, अर्थात त्याच्या अगोदर माझी आई गेली, पण माझ्या सेवा सहयोगच्या कार्यालयात 50 ऑक्सिजन मशीन आम्ही आणल्या आणि त्या मला इतरांना देता आल्या. म्हणजे जी खंत माझी आईच्या बाबतीत होती की अरे मला आईसाठी एक मशीन हवं होतं आणि तेव्हा मी अनेक संस्थांकडे मशीनसाठी मागणी करत होते आणि वेळ अशी आली की माझ्या हस्ते 50 ते 60 लोकांपर्यंत ती मशीन जात होती. तर ते माहिती नाही मला काय, पण ते खूप माझ्यासाठी खूप तो संवेदनशील विषय होता. दुसरं की फूड किट, म्हणजे आपण पाहिलं की लोकांनी खूप फूड किट साठी मागणी केली, कारण की चतुर्थ श्रेणी कामगार असतील, असंघटित कामगार असतील, संपूर्ण 1.5-2 वर्ष सगळं बंद आहे. म्हणजे तुमचं गडकरी रंगायतन बंद आहे, तुमचं कालिदास नाट्यगृह बंद आहे, लोकांचं एकत्रीकरण बंद आहे. त्यामुळे ऑर्केस्ट्रा सारखे जे प्रकार आहेत जिथे लोकांपर्यंत जाऊन त्यांना अर्थार्जन करायचे, वृत्तपत्र बंद आहेत, तर वृत्तपत्र विक्रेत्यांचे प्रश्न होते. तर या सगळ्या असंघटित लोकांना, म्हणजे त्या सगळ्या कामगारांना, त्या सगळ्या कलाकारांना फूड किट मिळणं फार गरजेचं होतं, कारण की शोच होत नाहीत, वर्तमानपत्रच जात नाहीये, तर त्यांच्या समस्या असतील, रिक्षा बंद आहेत, रिक्षा चालक आहेत, किन्नर होते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना आपण फूड किटच्या माध्यमातून सहाय्य केलं आणि साधारणतः एक आपण वेबसाईट डेव्हलप केली होती. आपले जे संघाचे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून आपण एक फ्री टोल नंबर सुरू केला आणि त्या नंबरवरती ज्या काही रिक्वायरमेंट द्यायच्या, तर प्रत्येक 3 मिनिटाला एक कॉल यायचा आम्हाला त्यावेळी. आणि मग त्याच्यासाठी एक वेगळी महेश कुलकर्णी म्हणून आपल्याकडे संघाचे कार्यकर्ते, त्यांनी त्या संपूर्ण वेबसाईटचं डिझाईन केलं होतं. त्या टोल नंबरचे कॉन्टॅक्ट दिले होते, प्रत्येकाचा तो कॉन्टॅक्ट नंबर तिथे लिंक केला होता आणि दर 3 मिनिटांनी आम्हाला एक फोन यायचा. असे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना फोन यायचे आणि मग त्याची रिक्वायरमेंट काय आहे, त्यांना काउन्सिलिंग हवंय, त्यांना फूड किट हवंय,
व्हॉटेवर त्यांची जी काही रिक्वायरमेंट असेल, तर त्या माध्यमातून आपण लोकांच्या गरजा पूर्ण केल्या. कारण की थेट संपर्क करणं तेव्हा शक्य नव्हतं. बरोबर. त्यामुळे त्या नंबरवरून आपण लोकांना संपर्कात राहत होतो आणि त्यांच्या गरजा पूर्ण करत होतो. महिलांना घरी बसून काय काम देता येईल, कारण की रोजगार नसल्यामुळे महिलांना तेही एक होतं. त्यामुळे आहे. मग आपण काही महिलांना मास्क शिवण्याचं काम असेल ते आपण त्यांना देऊ शकलो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लेवलवर जाऊन आपण कोरोना काळामध्ये लोकांना सहकार्य केलेलं आहे. खूपच स्तुत्य उपक्रम हा तुम्ही केलात, कारण करोना काळ जसं तू म्हणालीस की सगळ्यांनाच खूप काही शिकवून गेला. आणि मला वाटतं की करोना काळामध्ये खरोखर माणसाला कळलं की माणसाने माणसाशी माणसासम वागणे, आणि तेव्हापासूनच आपली एकमेकांकडे बघण्याची दृष्टीही बदलली. त्यामुळे हा जो काही तुम्ही उपक्रम केला तो खूपच नावाजण्यासारखा आहे. धन्यवाद. आत्ता जसं तू म्हणालीस की तुम्ही बऱ्याच शाळांमध्ये काम करता, तर तिथे लहान मुलं आहेत, लहान मुली आहेत, किशोरवयीन मुली आहेत. तर ह्यांच्याबरोबर काम करताना तुम्हाला कुठल्या कायद्याविषयी माहिती हवी असं तुम्हाला वाटलं का? किंवा कायदे सल्लागार आपल्याबरोबर हवा असं तुम्हाला कधी जाणवलं का? हो, नक्कीच. कारण मी जसं म्हटलं, की आपण ज्या मुलांसोबत काम करतो, तर आपल्याकडे मुलांसाठी प्रत्येकाने जाणून घेण्यासारखे 2 कायदे आहेत. एक ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट आहे जो आणि एक दुसरा आहे लैंगिक अपराधांपासून बालकांचं संरक्षण, ज्याला पोक्सो ॲक्ट आपण म्हणतो. बरोबर. आत्ता ज्या समाजामध्ये घटना घडतायत किंवा तुम्ही रिसेंटली ऐकलं असेल, की बदलापूरची घटना घडली हो. किंवा अशा मुलींच्या संदर्भातल्या घटना असतील किंवा शहापूरची घटना घडली. हो. तर अशा सगळ्या घटना जेव्हा घडतात तेव्हा तिथे एक सामान्य नागरिक म्हणून, एक शिक्षक म्हणून, एक पालक म्हणून किंवा मुलांच्या सोबत काम करणारी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून माझे अधिकार काय आहेत, माझी कर्तव्य काय आहेत आणि मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ह्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर किमान ह्या 2 कायद्यांचा अभ्यास तुम्हाला असला पाहिजे. आणि मुळात जे कायदे मुलांसाठी आहेत, कारण की ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्ट असो किंवा पोक्सो ॲक्ट असो, हे दोन्हीही 18 वर्षाच्या आतील बालकांसाठी आहेत. हो. आणि जर ते आतील बालकांसाठी असतील तर किमान 15 ते 18 वयोगटातल्या मुलांना माहिती पाहिजेत की आपण ह्या कायद्या संदर्भातलं आपल्याला ज्ञान किती असावं, बरोबर. जे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आहे. मग त्यात लैंगिक शोषणासारखे विषय असतील किंवा मग मुलांच्या संरक्षण आणि काळजीचे विषय असतील. आपण एखाद्याला मदत करतो, कारण सामाजिक क्षेत्र असल्यामुळे आपण एकमेकांना मदत करण्यासाठीच येत असतो. बरोबर आहे. तर ती मदत करताना आपण कुठल्या पद्धतीने केली पाहिजे, ते मूल नक्की कोणत्या कॅटेगरीतलं आहे आणि त्याला कोणत्या प्रकारच्या मदतीची गरज आहे, जे काळजी आणि संरक्षण आपल्याला सांगतं. हो. किंवा मग त्यांना कुठल्या, जे एखादं बालक असेल ते कायद्याशी संघर्ष करत असेल तर ते संघर्ष कायद्याशी करत असताना आपण त्याला कुठली मदत केली पाहिजे. बरं, या सगळ्या मुलांसाठीची म्हणून जी काही रचना आहे, मग ती काही बालकल्याण समिती असू शकते किंवा मग तुमच्या सुधारित गृह असतात, बालगृह असतात. हो. तर हे नेमकं काय, ते कोणासाठी बरोबर. आणि तिथे तुमची भूमिका काय असली पाहिजे. तुमच्या बाजूच्या घरात, तुमच्या शाळेत, तुमच्या समोरच्या परिसर आहे, समाज आहे, तिथे जर एखादी अशी घटना घडत असेल तर एक सामाजिक कार्यकर्ता किंवा एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा तुम्ही तिथे तुमचं योगदान कसं देऊ शकता हे शिकवणारे ते कायदे. त्यामुळे या कायद्यांविषयी पालकांना, शिक्षकांना, मुलांना सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी साधारणतः 1.5 ते 2 वर्ष या दोन्ही कायद्यांचा जो अवेअरनेस आहे किंवा जी जनजागृती आहे ती मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक शाळांमध्ये याची सत्र घेतलेली आहेत. आणि त्या माध्यमातून मग आपलं मूल कसं सुरक्षित राहील, कारण दोन्ही कायदे हे पहिलं जे काही प्राधान्य आहे ते मुलांच्या सुरक्षिततेला देत आहेत. अगदी खरं. आणि म्हणून मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय आवश्यक आहे, अगदीच त्याला तुम्ही कायदा म्हणू नका, पण कायद्यातल्या गोष्टी सहज म्हणजे उदाहरणार्थ की शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असणं किंवा अटेंडर असते ती महिला का असणं, बरोबर. किंवा मग वॉशरूम मधले आता जे काही हो. तुम्ही शहापूरचं प्रकरण पाहिलं हो. तर तिथे आपलं वागणूक कशी असली पाहिजे, आपले निर्णय काय असले पाहिजेत, आपण काय बोलतोय, काय वागतोय, कृती काय करतोय. तर याच्यासाठी आपल्याला वेळोवेळी जे अवेअर राहणं आहे ना ते ह्या कायद्यातून आपण शिकलं पाहिजे. आणि म्हणून या कायद्यांविषयी सगळ्या लोकांपर्यंत माहिती गेली पाहिजे आणि त्यासाठी आपण ह्या 2 कायद्यांचा नक्कीच जनजागृती म्हणून वापर केला पाहिजे. अगदी खरं. जसं आता तू म्हणालीस की जनजागृती खूप महत्त्वाची आहे. आता आपण बरेच प्रसंग बघितले शाळांमध्ये, खरं तर ते घडले जे घडू नयेत असे ते प्रसंग होते. पण ह्याच्या वेळेस तुम्ही कायदेविषयक तज्ज्ञ जे आहेत त्यांनासुद्धा तुम्ही आमंत्रित करून त्यांच्याकडनं माहिती मुलांना पुरवता का,
की ह्याविषयी त्यांना अजून माहिती मिळवावी? अगदी. आता आपण काय करतोय की दोन्ही कायद्यांचं जे रोजच्या जीवनामध्ये हा कायदा म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे, हो. म्हणजे अगदी तुम्हाला कलम पाठ व्हावीत किंवा कुठल्या ह्याला कुठली शिक्षा आहे हे जरी माहिती नसलं तरी कायदा आहे की बाबा 18 वर्षाच्या आतील बालकावरती लैंगिक अत्याचार होणं म्हणजे काय, बरोबर. किंवा कुठल्या कृती या लैंगिक अत्याचारात मोडतात. हम्म. तर ह्या सगळ्याचं कोणत्या मुलाला संरक्षणाची गरज आहे, कोणत्या मुलाला काळजीची गरज आहे, बरोबर. ती मदत तुम्हाला कोण पूर्ण करेल, किंवा एखाद्या मुलाला शिक्षणात मदत करायची आहे, किंवा एखाद्या मुलाला तुम्हाला दत्तक घ्यायचं आहे. म्हणजे आता तर ती फार मोठी प्रक्रिया हो. आहे, आपण त्याकडे कधीतरी नंतर सविस्तर बोलू. पण अशा प्रकारच्या ज्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला या गोष्टींची आवश्यकता आहे, किंवा तुम्ही इव्हन साधं व्हॉट्सअप वापरतो आपण, तर ते व्हॉट्सअप वापरताना सुद्धा आपण कुठले इमोजीज वापरतो, हो. तर त्याचा अर्थ काय असतो, किंवा तुम्ही डिलीट केलेले मेसेज जर तुम्ही या सगळ्या प्रकरणात कधी दुर्दैवाने गुंतलात किंवा तुम्ही त्या प्रकरणात आलात तर त्याचा सगळ्याचा वापर तुमच्या या सगळ्या कृतीवरती होऊन कायदा काय सांगतो. तर अशा आपल्या रोजच्या जीवनाशी हा कायदा कसा आहे, मुलांसोबत राहताना किंवा जगताना त्याचा अवेअरनेस आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवाय. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की कायदे म्हणजे मग कलम आले, मग त्या कलमाच्या अंतर्गत, असं काही नाहीये. मुलांची सुरक्षितता, मुलांचं संरक्षण आणि लैंगिक शोषण होऊ नये म्हणून आपली भूमिका, किमान या 3 गोष्टी आपण या कायद्यातनं नक्की शिकण्यासारख्या आहेत. अगदी खरं. आणि हल्लीच्या शाळांमध्ये गुड टच बॅड टच हेही शिकवलं जातं की जे खूप महत्त्वाचं आहे. अगदी लहान गटापासनं हे मुलांना शिकवतात की जे खूप महत्त्वाचं आजच्या जीवनामध्ये आपण समजू शकतो. आम्ही हे जे आता तू म्हणालीस की गुड टच आणि बॅड टच, तर ही संकल्पना खूप वर्ष आपण आता वेगवेगळ्या पद्धतीने कामात आणलेली आहे. आपण मुलांसोबत काम करताना ही सत्र घेतो, म्हणजे किशोरी विकासचं मला वाटतं 3रं सत्र हेच आहे. अच्छा. पण त्याच्यात आता आपण शब्दांमध्ये पण खूप ताकद असते. तर कुठलाही स्पर्श चांगला किंवा वाईट नसतो, तो सुरक्षित किंवा असुरक्षित असतो. अगदी खरं. तर आता आपण तशा पद्धतीने अवेअरनेस करतोय की स्पर्श, कारण की स्पर्श हा पवित्र आहे, तो चांगलाच असतो, तो वाईट नसतो, पण तो सुरक्षित असतो किंवा असुरक्षित असू शकतो. त्याच्या मागची भावना काय आहे तो ते ठरवतो की मग तो सुरक्षित आहे की असुरक्षित आहे. आणि त्यामुळे चांगला आणि वाईट स्पर्शाच्या पलीकडे जाऊन सुरक्षित काय आहे आणि असुरक्षित काय आहे याचं ज्ञान मुलींना देणं फार गरजेचं आहे. आणि मग त्याच्यासाठी आपण खूप छान ऍक्टिव्हिटी घेतो. काही भावल्यांच्या माध्यमातून आपण मुलींना शिकवतो, त्यांना त्यांची खाजगी अवयवांची फक्त सुरक्षितता नाही तर संरक्षण आहे किंवा त्याची स्वच्छता आहे ते याविषयी सुद्धा आपण माहिती देतो. आणि तो न्यूनगंड आहे की एखादी गोष्ट आपल्यासोबत घडली, म्हणजे हे दुर्दैव आहे खरं तर, पण असं म्हटलं जातं की 50% लैंगिक शोषणाची आत्ताची जी टक्केवारी आहे ती 50%. दर 2 मुलांच्या किंवा मुलींच्या पाठी एकावरती कुठल्या ना कुठल्या पद्धतीने लैंगिक अत्याचारा सदृश काहीतरी घडलेलं आहे. मग त्याच्याबद्दल तिने अवेअर असणं की मला नेमकं माझं शरीर स्वतःचं ओळखणं, माझ्या शरीराची स्वच्छता राखणं, माझ्या शरीराबद्दल आदर करणं, कधी नाही म्हणणं, कधी हो म्हणणं, कुठल्या गोष्टीचा प्रतिकार कसा करणं, मग स्वसंरक्षणाचे धडे त्यातून देणं. आम्ही मुलींना आता मागच्या वर्षी आम्ही साधारणतः 1200 मुलींना लाठीकाठीचं प्रशिक्षण दिलं. स्वतःच्या, आता ह्या वर्षी आम्ही 2500 मुलींना देणार आहोत. स्वतःच्या शरीराचा वापर आपण आपल्या संरक्षणासाठी कसा करू शकतो. जिथे काही असे प्रसंग घडतात तर तुमच्या आवाजात ताकद असली पाहिजे, तुम्ही स्पष्टपणे नाही म्हटलं पाहिजे, ती जागा सोडून आपण पळलं पाहिजे, म्हणजे धावलं पाहिजे, बॉडी लँग्वेज असली पाहिजे, तुम्ही तिथून पटकन पळायला हवं, त्यासाठी तुमच्या शरीरात ताकद हवी, प्रतिकार करायचा तर तुमच्या मनगटात ताकद हवी, तुमचे दात तीक्ष्ण हवे, तुम्ही त्याच्या माध्यमातून जाऊन प्रतिकार करू शकता, तुमच्या जवळ जे साहित्य आहे त्या साहित्याचा वापर करू. त्यामुळे तुम्हाला असा कुठल्याही प्रकारे एखादा विचित्र प्रसंग घडत असेल तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी लोक येतील तेव्हा येतील, पण त्या परिस्थितीत पहिले मी काय केलं पाहिजे, बरोबर, ती जाणीव मुलींमध्ये निर्माण करण्याचं काम आम्ही ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून करतो. खूपच सुंदर. आता जसं तू म्हणालीस की लाठीकाठी सारखं तुम्ही राबवता आहात की ज्यांनी स्वसंरक्षण कसं करावं हे तर हल्ली प्रत्येक मुलीला शिकवणं गरजेचं आहे, किंवा कराटेचं प्रशिक्षण देणं की जेणेकरून ती स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकेल, कुठल्या कृष्णाच्या येण्याची वाट ती बघणार नाही. आणि आत्ता आपण नवरात्रच साजरं करतोय तर ती दुर्गा आहेच, फक्त तिला स्वतःची क्षमता समजून घेणं गरजेचं आहे की ती काय करू शकते. बरोबर.
आरती, तू निर्माल्य व्यवस्थापन आणि हरित व्यवस्थापन ह्या उपक्रमामध्ये सुद्धा सक्रिय सहभागी होतीस. तर ह्या उपक्रमाबद्दल जाणून घ्यायला आवडेल आणि हा उपक्रम कधी सुरू झाला? निर्माल्य व्यवस्थापन हा प्रकल्पावरती मी खूप पूर्वी काम केलं आणि खरंच माझ्या आवडीचा प्रकल्प होता तो. कारण की खूप गोष्टी शिकले मी त्या प्रकल्पातून. व्यवस्थापन असेल, माणसांशी संपर्क असेल किंवा एकूणच समाजातल्या अडचणींकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, तर त्या प्रकल्पाने मला खूप गोष्टी शिकवल्या आणि खूप सारे अनुभव दिले मला. त्यातला एक अनुभव तर मी नक्कीच इकडे मांडू शकेन आज, आणि आता विषय निघालाच आहे तर ते मी सांगू पण शकते. निर्माल्य व्यवस्थापन हा प्रकल्प जिव्हाळ्याचा यासाठी होता की आपण ठाणेकर आहोत आणि प्रत्येक ठाणेकर नागरिकाला अभिमान आहे की आपण तलावांचं शहर हो, अशी प्रसिद्धी असलेल्या शहरामध्ये राहतोय. नक्कीच. त्यामुळे निर्माल्य आणि तळ यांचं खूप जवळचं नातं आहे. हम्म. आणि ह्या तळ्यांच्या स्वच्छतेविषयीचा उपक्रम म्हणून त्याच्याकडे पाहिलं तर तो खूप चांगला आणि संवेदनशील विषय, आणि त्याच्यावरती खूप काम करण्याची आजही गरज आहे. कारण आपण बघतोच आहोत की तळ्यांचं जे काही सौंदर्य आहे किंवा तळ्यांची जी काही आता हानी होतीये, तर त्याच्यात खूप मोठा भाग निर्माल्य हा सुद्धा आहे. कारण निर्माल्य म्हणजे फक्त देवाची फुलं नाही, तर बऱ्याच साऱ्या गोष्टी म्हणजे निर्माल्य आहे. तर तोही आणखी एक वेगळा मोठा विषय. पण असो, तर निर्माल्य संकलनासाठी म्हणून ज्या लोकांसोबत मी काम केलं, तर त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा जो घटक होता तो कचरा वेचक समाज, आणि त्या सगळ्यांसोबत काम करण्याची संधी मला त्या निमित्ताने मिळाली. असंख्य वेगळे प्रश्न आहेत त्यांचे स्वतःच्या अशा खूप समस्या आहेत. पण तरी देखील त्यांच्याकडनं पण खूप काही गोष्टी शिकण्यासारख्याच होत्या. मला एक प्रसंग आवर्जून आठवतो की आम्ही निर्माल्य म्हटलं की मग मंदिरातलं निर्माल्य गोळा करा, स्मशानभूमींमधलं सुद्धा फुलं आम्ही त्या काळात गोळा करतो. काहीतरी ठाण्यातल्या 17 स्मशानभूमींमधलं निर्माल्य गोळा करायचं आणि त्याच्यावर प्रक्रिया करायची, असा तो संपूर्ण प्रकल्प होता. आणि एक सफाई कामगारांसोबत आम्ही नेहमी बैठका घेणं, मग ते निर्माल्य आणि त्या सगळा विषय आम्ही पाहायचो. तर आपलीच इथली जवाहरबागची जी स्मशानभूमी आहे, तिथे आमचे एक, आता मला त्यांचं नाव आठवत नाही, पण एक काका तिथे काम करायचे. आणि ते काकांचं काम होतं की स्मशानभूमीमध्ये येणारी जी फुलं, आम्ही तिथेच पीठ उभारलं होतं, आणि मग ती स्मशानभूमीत आलेली फुलं खालीवर करायचं, मग त्याच्यामध्ये जे काही आपण कल्चर म्हणून औषध द्यायचो ते टाकायचं आणि त्याची देखरेख करायची. मग त्याच्यात जे पदार्थ विघटनशील नाहीयेत ते वेगळे करायचे. अशामुळे ते रोज स्मशानात जाऊन ते काम करायचं. पण एक दिवस असा आला की स्मशानभूमीमध्ये, आता अर्थातच आपल्याला माहितीच आहे की स्मशानभूमीत फुलं कुठली येतात, तर ज्या पद्धतीने तो प्रकल्प चालायला पाहिजे, जेवढ्या क्वांटिटीने ती फुलं आली पाहिजे, तर तो प्रकल्प तिथे चालू शकतो. मग तिथे काय व्हायचं की एखादं पार्थिव आलं तर मग त्याच्यासोबत येणारी फुलं मग ती वेगळी तिकडे त्या पीठमध्ये टाकली जायची. पण प्रत्येक पार्थिवावर येणाऱ्या फुलांची संख्या ही किरकोळ असते, म्हणजे कमी जास्त असते. तर त्या व्यक्ती आणि त्याचा सगळा परिवार आणि त्याचा संपर्क आणि त्याचा सगळा आवाका ह्याच्यावरती अवलंबून असायचं. आणि मग नेहमी ती फुलं यायची. तर ते काका आम्हाला नेहमी म्हणायचे की नाही, इतना फुल नाही आहे वगैरे असं. म्हणजे आम्ही ते मीटिंग मध्ये किंवा प्रत्येक स्मशानभूमीत किती येते नेमकं आणि त्याच्यावर कशा प्रकारची प्रक्रिया होती असं. तर ते काका म्हणायचे. तर एकदा योगायोगाने कुठल्या तरी राजकीय नेत्याची म्हणजे पार्थिव तिथे आणलं आणि त्यामुळे भरघोस फुलं त्या पार्थिवाबरोबर आली. आणि नंतर त्या काकांनी ती फुलं सगळी त्या पीठमध्ये टाकली आणि त्यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले की मॅडम आज ना अच्छा फूल आया. तर मी म्हंटल की अरे तुमच्या पीठ मध्ये फुलं पडण्याचा आनंद तुम्हाला आहे, पण ती कोणाच्या तरी पार्थिवावरची फुलं आहे, तर हे त्याच्यासाठी आनंदाचं कसं असू शकतं की एखाद्या पार्थिव आलं आणि त्याच्यावरची फुलं या पीठ मध्ये पडली आणि त्याची क्वांटिटी जास्त म्हणून या माणसाला आनंद झाला. तर आपण आता सर्वसामान्य बुद्धी म्हणून ह्या सगळ्या प्रकाराकडे पाहतो, पण आमचे जे गुरु होते मुकुंदराव गोरे, मी त्यांना हा सगळा घटना सांगितली की त्या काकांनी मला तिथून फोन केला की मॅडम आज अच्छा फूल आया असं. तर मला मुकुंदराव म्हणाले की आरती, आपण तर ह्या विषयात काम करतोच आहे, हे तर काहीच लपलेलं नाहीये की पार्थिवाचीच फुलं येणार आहे. तर त्यांनी तुला जे शब्दात सांगितलं ते नको पाहूस, त्या शब्दांच्या मागची त्याची भावना बघ की काम करताना त्याला मिळणारा आनंद जो इतके दिवस होता की त्याचा तो काम म्हणून बघतोय आणि त्याला त्या कामामध्ये आज
त्याला जे पाहिजे ते मिळाल्यासारखं वाटलंय. त्यामुळे त्याची त्या कामावरची निष्ठा बघ की त्याला तिथे काय वाटलं. बरोबर. त्यामुळे त्याच्या शब्दांवर जाऊ नको, त्याच्या भावनांवर जा. त्यामुळे एखादी व्यक्ती जेव्हा बोलते किंवा जेव्हा तो त्याचे विषय मांडतो तेव्हा त्या मागे त्या शब्दांकडे न जाता त्या मागच्या त्या माणसाची भावना आणि हेतू काय, तो किती स्वच्छ आहे आणि त्याला त्याच्या कामातनं जो आनंद मिळतोय म्हणून त्याच्या तोंडून हे वाक्य निघालं, तर आपण तेही बघितलं पाहिजे. कारण तो सफाई कामगार आहे, तो त्याच्या पद्धतीने त्यांनी त्याची प्रतिक्रिया दिली. तेव्हापासून मला प्रत्येक माणूस जेव्हा बोलतो तेव्हा मी त्याच्या शब्दांवर नाही, त्याच्या मागच्या त्याच्या भावनांचा विचार करायला शिकले. खूप सुंदर. आत्ता जसं तू सांगितलंस निर्माल्य व्यवस्थापनाचं, तर मला त्याच्याच अनुषंगाने विचारायला आवडेल की जेव्हा तुम्ही निर्माल्य गोळा करायचात, तर हे तुम्हाला जास्तीत जास्त आपल्या सणवार जेव्हा असायचे तेव्हा जाणवायचं का, की जसं गणपती उत्सव आहे किंवा नवरात्र आहे, तर हे जेव्हा आपले सण आपण साजरे करतो तर तेव्हा जास्त तुम्हाला क्वांटिटी मिळायची का, आणि त्याच्याबरोबर प्लॅस्टिकचा कचरा किती असायचा त्या निर्माल्यामध्ये? आपण ज्याला निर्माल्य म्हणतो ना, साधारणतः एक 1.5, 5, 7, 10 असे जे गणपती विसर्जनाचे दिवस येतात, त्या प्रत्येक दिवशी गणपती विसर्जनाच्या वेळेस आम्ही तळ्यावरतीच असायचो. भट्टू सावंत, मी, आमची संपूर्ण टीम. आणि मग तिथे आम्ही जेव्हा ते विसर्जनाचं काम करायचो तेव्हा अनेक यंत्रणा तिथे काम करत असतात. त्यामुळे समन्वय फार महत्वाचा असतो, कारण की तिथे आपल्यासारख्या सामाजिक संस्था काम करतायत, सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या व्यक्ती काम करतायत आणि त्याचबरोबर काही सरकारी यंत्रणा पण मोठ्या प्रमाणावरती, कारण अर्थात तो त्यांचाच कामाचा भाग आहे, त्यामुळे तेही असतात. सगळ्यांबरोबर समन्वय साधणं पण एक आवर्जून जो भाग असतो की कचऱ्यावरती ज्यांचं जीवन अवलंबून आहे असे कचरा वेचक, तर ते सुद्धा मोठ्या प्रमाणात तुम्ही आजही बघा विसर्जन ठिकाणी अनेक वेगवेगळ्या समाजातली चतुर्थ श्रेणी कामगार असतील किंवा मग आदिवासी बहुल समाजातली लोक असतील, तर ते तिथे तुम्हाला दिसतील आणि त्यांचं त्याच्यावरती हक्क असल्यासारखे ते तिथे येतात आणि ते त्यांना ज्याच्यात इंटरेस्ट आहे त्या गोष्टी ते मिळवत असतात. पण हे सगळं करताना त्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन काम करणं ही खरंच खूप महत्वाची बाब आहे. कारण की आपला इंटरेस्ट हा त्या फुलांमध्ये असतो, त्यांचा इंटरेस्ट त्याच्यासोबत येणारी फळं असतील, काही अंशी चिल्लर म्हणजे आपण देवाला वाहतो म्हणून त्या पैशांमध्ये असेल किंवा आणखी काही तत्सम गोष्टी असतील. तर तिकडे त्यांची मानसिकता आणि आपली मानसिकता जेव्हा आपण मॅच करायला जातो ना, की नाही आपण हे तर तिथं समन्वय साधणं फार कठीण असतं. म्हणजे मला आठवतंय की एक वर्ष माझा वाढदिवसाच्याच दिवशी विसर्जन होतं आणि मी त्या तळ्यावर होते, प्रचंड पाऊस पडत होता, 30 ऑगस्ट रोजीची गोष्ट. आणि त्या सगळ्या ज्या कचरा वेचक महिला होत्या त्या निर्माल्याचा जो ट्रक होता त्याच्यावर चढलेल्या आणि त्या सगळी फुलं बाहेर फेकत होत्या आणि त्यांना हवं ते. तर मी त्यांना एवढंच म्हटलं की तुम्ही फुलं आम्हाला द्या, बाकी तुम्हाला जे हवं ते घ्या. पण त्यांना ते कुठेतरी असुरक्षित वाटायला लागलं की आम्हाला आता इकडनं जाऊच देतील का, मग आमचं इकडनं जाणं आम्हाला कसं परवडेल, किंवा मग हे लोकच जर हे करणार असतील तर मग आम्ही काय करायचं. कारण आम्ही आमचे स्वतःचे कचरा वेचक तिकडे घेऊन गेलो, कारण की आपल्याला जे हवंय ते आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलं होतं की आपल्याला नेमकं यातलं काय घ्यायचं. पण त्यांना त्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. त्यांना असं वाटलं की ह्यांनी वेगळे सफाई कामगार आणलेत किंवा कचरा वेचक आणलेत आणि आम्हाला इथून जा सांगतात. त्यामुळे कुठेतरी संवाद न झाल्यामुळे किंवा त्यांना असुरक्षिततेची भावना की नाही आम्हाला आमचं हे सगळं आणि हे वेगळे कचरा वेचक आणून इथे बसते, आम्ही वर्षानुवर्ष ह्या तळ्यांवरती ह्या सगळ्या गोष्टी करतोय. त्यामुळे तिथे जो काही वाद झाला मग सगळे आणि मग त्यातून जे म्हणजे संघर्ष पण झाला, मग त्यातून समन्वय साधला गेला आणि मग नंतर ते सुरळीतपणे पार पडलं. मग काहीतरी विन विन सिच्युएशन की हा ठीक आहे तुम्ही हे करा आम्ही हे करू, अशा पद्धतीने आम्ही तो सगळा प्रसंग हाताळला. पण त्यावेळी तो प्रसंग म्हणजे मग ते पोलीस पण येतात, मग सगळी लोक येतात आणि त्यांची भाषा आपली भाषा आपण त्यांना सांगण्यात कमी पडतो, त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू असतं. तर त्यामुळे तिथं समन्वय साधणं जे होतं ना ते खरं खूप शिकण्यासारखं होतं. डिफिकल्ट टास्क होता. पण मग आता जसं तू म्हणालीस निर्माल्याचं व्यवस्थापन किंवा हरित व्यवस्थापन, तर ह्यातनं तुम्ही काही गोष्टी पण बनवायचात का?
निर्माल्यामधनं की नाही, जसं की आपण तेव्हा आम्ही उदबत्ती. निर्माल्याचा जो प्रकल्प होता तेव्हा तर आम्ही त्याचं खतच तयार करत होतो आणि अच्छा. त्याचं खत मग ते आपल्या कारण का पालिकेसोबतचा प्रकल्प असल्यामुळे पालिकेच्या स्वाधीन केलं की मग पालिकेचे जे काही उद्यानं आहेत तिथं तिकडे त्याचा वापर वापरायचा. व्हायचा. आता सध्या त्या प्रकल्पात मी काम करत नाही, पण एक चांगला अनुभव आणि शिक्षण मला त्या प्रकल्पाने दिलं म्हणून मी आज आवर्जून त्याविषयी बोलले. बरोबर. आणि हल्ली ह्या प्रकल्पाची खरंच गरज आहे घरी सुद्धा. जसं हल्ली घरी सुद्धा आपण ओला कचरा, सुका कचरा ह्याचं व्यवस्थापन करतोच. त्यामुळे सगळ्यांनीच खरं तर ते व्यवस्थापन करावं, स्वतःची जबाबदारी ओळखून. अगदी अगदी. आरती, आत्तापर्यंत तू बऱ्याच संस्थांमध्ये काम केलेलं आहेस, बऱ्याच संस्थांशी तू जोडली गेलेली आहेस आणि आत्ता तू सेवा सहयोग फाउंडेशन ह्या संस्थेमध्ये कार्यरत आहेस. तर ह्या संस्थेचं काय वैशिष्ट्य तुला जाणवतं आणि ह्या संस्थेमधले जे भविष्यातील उपक्रम आहेत त्याबद्दल सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो, नक्कीच. सेवा सहयोग फाउंडेशन या संस्थेची जी उद्दिष्ट आहेत, त्या उद्दिष्टांसोबत काम करताना काही मूल्य सुद्धा आपण जपलेली आहेत आणि त्यातली मला जी 2 मूल्य खूप आवडतात आणि तीच त्या संस्थेच्या कामाचा गाभा असतील कदाचित. पहिलं म्हणजे पारदर्शकता. कारण की संपूर्ण सेवा सहयोगचं काम हे देणगीवरती चालतं. इथे 2 प्रकारच्या देणगी आम्ही समाजाकडनं घेतो. एक तर CSR असतो, म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून येणारी देणगी आणि ISR म्हणजे इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून येणारी देणगी. तर या दोन्ही देणग्यांचा वापर आणि ज्या कामासाठी हे पैसे आलेत ते त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यापर्यंतची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत पारदर्शक असते. मग ती आर्थिक असेल, सामाजिक असेल, तर कुठलीही कृती ही खूप पारदर्शक पद्धतीने केली जाते. त्यामुळे हे जे मूल्य आहे पारदर्शकता हे खूप छान जपलंय आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी असं म्हणायला हरकत नाही. तेच सेवा सहयोगचा एक गाभा आहे. आणि दुसरं म्हणजे व्यक्ती निर्माण. कारण की ग्रामीण भाग असो, शहरी भाग असो, तर खूप सामान्य लोकांसोबत आम्ही कामं करतोय आणि त्या सामान्यातला असामान्य निवडायचं आणि त्यालाच आपल्या कामाशी जोडून घ्यायचं. त्यामुळे व्यक्ती निर्माण हा सगळ्यात मोठा सेवा. आज आमची जवळजवळ 134 कार्यकर्ते पूर्णवेळ कार्यकर्ते आहोत. अच्छा. 250च्या वर कार्यकर्ते आमचे अर्धवेळ अर्धवेळ. काम करणारे आहेत हां. आणि स्वयंसेवी तत्वावर काम करणारे जवळजवळ 450-500 कार्यकर्ते आहेत. अच्छा. आणि या माणसांना कामाशी जोडून ठेवणं हम्म. किंवा त्यांना जे आवड आहे त्या पद्धतीचं काम करायला त्यांना संधी देणं बरोबर. आणि या सगळ्यांना एकत्र आणणं म्हणजे एक कार्यकर्ता निर्माण, म्हणजे असे चांगले कार्यकर्ते घडवणे. म्हणजे आमचे संचालक नेहमी म्हणतात की दैवदुर्लभ कार्यकर्ते आमच्या संस्थेला मिळालेले आहेत किंवा ते इथे घडलेले आहेत. बरोबर. म्हणजे नेहमी आपण चहावरून आपल्या नेहमी म्हणतात की आपले पंतप्रधान जे होते ते आधी हो. चहा विक्री करायचे. हो. तर आमचाही अनुभव तसाच आहे. आमच्याकडे 2 कार्यकर्ते हे आम्ही आमचे ऑफिस बॉय किंवा ऑफिस गर्ल म्हणजे हां. येणाऱ्या लोकांच्या चहा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी म्हणून घेतले अच्छा. आणि आज ते उत्तम कार्यकर्ते झाले. आज ते जिल्ह्याचं काम पूर्ण पाहण्याची क्षमता त्यांच्यात वा. निर्माण झाली. त्यामुळे कुठलाही कार्यकर्ता त्याचे गुण हे छोटे नाहीयेत, फक्त बरोबर. त्याला ती संधी आम्ही आमच्या कामाच्या माध्यमातून दिली आहे. त्यामुळे कार्यकर्ता निर्माण हा एक सेवा सहयोगचा खूप चांगला व्हॅल्यू आहे आणि तो मला फार आवडतो, वैशिष्ट्य म्हणून हवं तर. आणि त्यामुळे असंख्य कार्यकर्ते आपले शहरी ग्रामीण भागात तयार होतात आणि हे काम करतात. अगदी छान. जसं तू म्हणालीस की पारदर्शकता, तर हे कुठल्याही संस्थेमध्ये काम करताना अतिशय महत्त्वाचं आहे की पारदर्शकता जर का नसेल तर तिथे काम करायला तुम्हाला आवडत नाही किंवा तुम्हाला काही स्कोप मिळत नाही आपण म्हणू शकतो. तर पारदर्शकता हा खूप महत्त्वाचा गुण आहे. ते वैशिष्ट्य प्रत्येक संस्थेमध्ये असायलाच हवं. आणि जसं आत्ता तू म्हणालीस की जे ऑफिस बॉईज होते ते आता खूप छान काम करतायत, ते जिल्हा सांभाळतायत. तर त्याच्यामध्ये सुद्धा मला वाटतं त्यांच्यात सुद्धा तुम्ही जे गुण हेरलेले आहेत, तर तुम्ही सुद्धा म्हणजे जसं हिऱ्याची पारख हवी तसं तुम्ही काम करताय आणि हे काम असंच अव्याहतपणे चालू राहो हीच इच्छा. तू जे आत्ता समाजकार्य करतेस तर त्याच्यामध्ये तुझ्या घरच्यांची साथ कशी असते? ते पण तुझ्याबरोबर या समाजकार्यामध्ये येतात का? नक्कीच. कारण की एवढा सगळं काम आणि एवढा सगळा प्रवास असतो, वेळेचं विषय असतात, तर घरच्यांची साथ खूप महत्त्वाची आहे आणि ती आहेच. त्यामुळे मी हे सगळं छान काम करू शकते. कारण की
आपण आनंदी असलो तर आपण इतरांना आनंद देऊ शकतो. नक्कीच. त्यामुळे आपण आनंदी राहणं म्हणजे मला आनंदी ठेवण्याचं काम माझे घरचे करतायत आणि म्हणून मी इतरांना आनंद देऊ शकते आणि म्हणून त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. सहकार्यही आहे आणि समजून घेणं म्हणजे सहकार्यापेक्षा इकडे सगळ्यात जास्त गरज आहे ना ती घरच्यांनी समजून घेण्याची आहे. बरोबर. आणि ते समजून घेत आहेत मला आणि माझ्या कामाला त्यांनी आपलंसं केलंय म्हणून मी हे करू शकते. पण तेही तुझ्याबरोबर येतात? हो, जिथे गरज असेल म्हणजे माझा मुलगा मला आवडेल सांगायला की तोही त्याच्यातही हे सगळे गुण आहेत. त्यालाही सामाजिक कार्याची प्रचंड आवड आहे. गारद फाउंडेशन म्हणून त्यांनी संस्था स्थापन केली आहे, जे वयाचं तो अगदी 16-17व्या वर्षी असताना त्यांनी स्थापन केली आणि छत्रपती शिवरायांना आदर्श मानून त्यांनी ती गारद, कारण गारद ह्या शब्दाचाच अर्थ मुळात की आरोही आहे आणि मग अशा प्रकारची आरोही की तुम्ही एकत्रित या, संघटित व्हा आणि समाजासाठी कार्य करा. त्यामुळे मग एक तरुण युवकांची फळी निर्माण केली. आज पालघर मधल्या 2 ते 3 गावांना दत्तक घेऊन क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसे उभे करून तिथल्या मुलांच्या शिक्षणाचा विषय तो पाहतो आणि ही ते सगळी म्हणजे सगळी तरुण मंडळी आहेत आणि चांगला भाव आणि एक चांगली सवय मुलांमध्ये रुजवण्याचं काम त्यांनी केलंय. त्यामुळे त्याला स्वतःला सुद्धा सामाजिक कार्याची प्रचंड आवड आहे आणि तोही आता हे करतोय. वा, मस्त एकदम. ज्यांना कोणाला सेवासेवक फाउंडेशनशी जोडून घ्यायचं असेल तर त्यांनी काय करावं, आणि ज्यांना कोणाला समाजकार्यामध्ये करिअर करायचं असेल तर कोणते गुण त्यांच्या अंगी असणं आवश्यक आहे? आता सामाजिक कार्याकडे थोडंसं व्यावसायिक दृष्टिकोनातून, व्यावसायिक दृष्टिकोन नाही म्हणता येणार पण त्याला थोडंसं व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून पण पाहता येतं. म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क आपण ऐकतो किंवा बॅचलर ऑफ सोशल वर्क म्हणजे BSW MSW आणि त्यातून करिअरच्या संधी अशा खूप उपलब्ध आहेत आता आणि बऱ्याच ठिकाणी त्या आवश्यक पण आहेत. म्हणजे हॉस्पिटल असेल किंवा एखादं सरकारी कार्यालय असेल किंवा मग एखादी संस्था असेल किंवा मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे CSR कंपन्यांमध्ये चालतो. तर त्या ठिकाणी अशी विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केलेली जर मुलं असतील, महिला असतील तर त्यांच्या माध्यमातून ते काम खूप चांगल्या पद्धतीने केलं जाईल. पण त्याही पलीकडे म्हणजे हा एक अभ्यासक्रमाचा भाग वगळता माणूस म्हणून आपण कसं असलं पाहिजे तर त्यामध्ये समरसता असणं किंवा सहवेदना ज्याला आपण एम्पॅथी म्हणतो की समोरच्याच्या जागी जाऊन त्याच्या पद्धतीने विचार करणं आणि त्याची परिस्थिती काय असते याचा आपण स्वतः अनुभव घेणार. दुसरं, इतरांसाठी काम करताना तुम्हाला त्या कामातनं आनंद पण मिळाला पाहिजे तर तुम्ही ते काम खूप अधिक आनंदाने कराल आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला त्या कामाला झोकून देऊन काम करणं जे असतं ना ते म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये फार आवश्यक आहे आणि हे कुठल्याही अभ्यासक्रमात कदाचित शिकवलं जाणार नाही. पण ही सहवेदना आहे किंवा हा सामाजिक जाणीव असण्याचा जो भाग आहे तर हे 2-3 गुण तरी तुमच्यात असले पाहिजेत. आणि सगळ्यात म्हणजे की ठीक आहे मी केल्याने काय होणार आहे का पेक्षा मी करून पाहतो हे फार महत्वाचं. ती जाणीव आपल्यामध्ये असली तर आपण कुठलंही काम आणि आपण एखाद्याला मदत करणं ती व्यक्ती समाजाचा भाग आहे. मग त्या व्यक्तीला हवी असलेल्या एखाद्या गोष्टीत आपण त्याला सहकार्य करणं म्हणजे सामाजिक कार्य. तर प्रत्येकाची गरज जाणून घ्यायची आणि त्या गरजेप्रमाणे त्याला आपण काय मदत करू शकतो याचा विचार करणं ही जाणीव आपल्याला या कामासाठी खूप आवश्यक आहे. अगदी खरं. आता बऱ्याच लोकांचं असतं की आम्हाला सामाजिक कार्य करायचं आहे पण काहींचं ठरलेलं असतं की जसं की आता आमच्याकडे बरेच स्वयंसेवक काम करतात तर रिटायरमेंट नंतर काय किंवा मला जे येते म्हणजे एखादी शिक्षिका असेल अनेक वर्ष तिने शाळेतल्या मुलांना शिकवलेलं असेल आपण आता रिटायर झाल्यात त्या आता काय करायचं म्हणजे सेवानिवृत्तीनंतरचं आयुष्य जर तुम्हाला समाजासाठी द्यायचं असं म्हणजे आमचे एक संजयजी हेगडे म्हणून आमचे एक संचालक होते ते आता नाहीयेत पण त्यांनी खूप छान सांगितलेलं की तुम्ही वयाच्या 25 वर्षापर्यंत शिका वयाच्या 50 वर्षापर्यंत तुम्ही अर्थार्जन करा आणि वयाच्या 50 ते 75 पर्यंत जे अर्थार्जन केले ते समाजाला परत करा म्हणजे लर्न अर्न अँड रिटर्न अशी त्यांची जी संकल्पना होती की तुम्ही कुठल्या काळात लर्न करा मग अर्न करा आणि मग ते रिटर्न पण करा. तर सेवानिवृत्तीच्या नंतरचा काळ हा तुमचा रिटर्न करण्याचा आहे. जे तुम्हाला समाजाने घडवलं जी मान प्रतिष्ठा दिली जे पद दिलं त्याचा तुम्ही उपभोग घेतला आणि आता ते तुम्ही पुन्हा समाजाला परत करायचं. बरोबर. तर इतक्या सुंदर म्हणजे आमच्या संचालकांनी आमच्यावरती हे संस्कार केले म्हणून कदाचित तर वयाच्या सेवानिवृत्तीच्या काळानंतर आपण समाजासाठी काय देऊ शकतो तर जे माझ्याकडे आहे तुमच्याकडे श्रम असतील तुम्ही श्रम द्या तुमच्याकडे धन असेल तुम्ही धन द्या
तुमच्याकडे वैचारिकता असेल तर ती वैचारिकता सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर तुम्ही तन मन धनाने समाजाला तुम्हाला जे जमेल त्या पद्धतीने तुम्ही मदत करा. आणि मग हे करताना एखादी संस्था म्हणजे तुम्ही तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारा की मला नेमकं कोणासोबत काम करायचंय. बरोबर. मला मुलांसोबत काम करायचंय, मला वृद्धांसोबत करायचंय, मला महिलांसाठी काम करायचंय, मला विकासासाठी काम करायचंय, की मला आता जे ऑलरेडी काही संघर्षाच्या परिस्थितीत आहेत त्यांना मदत करायची, मला शिक्षण क्षेत्रात काम करायचंय, मला जे काही तुमचा पिंड असेल, जो तुमचा आतला आवाज असेल की मला ज्या विषयात काम करायचंय तर तुम्ही त्या विषयात काम सुरू करा. मग ती कुठलीही म्हणजे सेवा सहयोग तर आहेच, पण अनेक संस्था समाजात काम करतात. तर कुठल्या तरी एका संस्थेसोबत तुम्ही जोडून राहा. सेवा सहयोग मध्ये तुम्हाला यायचं असेल तर आमची वेबसाईट आहे, तुम्ही त्या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊ शकता. मग त्यात सगळ्या प्रकल्पांची माहिती आहे की कुठल्या प्रकल्पात तुम्ही सगळं उत्तम विज्ञान शिक्षक असाल तर आमच्या KOW ला त्याचा उपयोग होऊ शकतो. बरोबर. तुम्हाला एखादा चांगले तुम्ही समुपदेशक म्हणून तुम्ही आतापर्यंत काम केलं असेल तर आमच्या गावातल्या मुलींना समुपदेशनाची गरज आहे. तर तुम्हाला जिथं जोडता येईल तिथे तुम्ही जोडू शकता. कुठल्याही सेवा सहयोगच्या कार्यालयात जा, वेबसाईटवर जा, तिथे तुम्हाला माहिती मिळेल. मग तुम्ही व्हॉलेंटरी तुम्ही स्वयंसेवक म्हणून तिथे तुम्हाला स्वतः जोडून घेता येईल. खूपच सुंदर. आता आरती, शारदीय नवरात्र सुरू आहे, तर तू आपल्या महिलांना काय संदेश देशील? खूप सुंदर. जसं तू म्हणालीस, निर्णय घ्या हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या पिढीनी हे जाणून घेणं. आरती, तू अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलवर आलीस आणि इतक्या छान सर्व प्रकारच्या वयोगटातल्या महिलांसोबत मला काम करण्याची आत्तापर्यंत संधी मिळाली. मग ते किशोरवय असेल, मग त्या प्रौढ महिला असतील किंवा माझ्या सहकारी, मी आत्ता वाड्यापाड्यांमध्ये इतक्या सगळ्या महिलांसोबत काम करते, त्यामुळे समन्वय साधणं या सगळ्या. तर या सगळ्यातनं मला नेहमी एक गोष्ट जाणवली की महिला खूप छान काम करतात आणि करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे, पण त्या कुठे अडकतात तर एखाद्या ठिकाणी निर्णय घेण्याची जी क्षमता असते ना ती कुठंतरी त्यांची विकसित करण्याची गरज आहे. आणि ती जर त्यांनी केली, जसं की आपण म्हणतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी, तर ती पाळण्याची दोरी म्हणजे नेमकं काय तर एखादी कृती घडण्यासाठी मी केलेली प्रतिक्रिया आहे. तर ती प्रतिक्रिया काय आहे तर मी निर्णय घेणं आहे. आणि माझ्या निर्णय घेण्यामुळे जर काही छान बदल घडत असेल तर त्या निर्णयावर मी मुळात तो निर्णय मी घेणं आणि त्या निर्णयावर ठाम राहणं आणि त्यातून होणारं समाज परिवर्तनाचा मी भाग होणं. त्यासाठी प्रत्येक महिलेने निर्णय क्षमता वाढवणं. या नवरात्रीच्या निमित्ताने मी सर्व महिलांना हेच सांगू शकते की तुम्ही निर्णय घ्या आणि त्या निर्णयावरती ठाम राहा. खूपच सुंदर संदेश तू महिलांना दिलेला आहेस आणि खूप मोलाचा संदेश आहे हा. आरती, तू आज अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आलीस आणि आपण समाजाकरता काय करू शकतो आणि समाज आपल्याकरता जेवढं करतो त्याच्या दसपटीने आपण समाजाकरता करायला हवं हे तू अतिशय सोप्या शब्दामध्ये रसिकांना सांगितलंस. खूप छान संवाद साधलास, त्याबद्दल अमृत संवादतर्फे तुझे मनापासून आभार. धन्यवाद. मलाही ही संधी दिली. माझा आत्तापर्यंतचा सामाजिक कार्यातला प्रवास या निमित्ताने माझ्याच साठी एक उलगडला गेला आणि आणखी मला प्रेरणा मिळेल नक्कीच की अशा पद्धतीने आपण लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मी पोहोचणं गरजेचं नाही, माझं काम पोहोचणं आणि त्यातून लोकांनी प्रेरणा घेऊन त्या कामाला मदत करणं ही एवढी माफक अपेक्षा. धन्यवाद. नक्कीच. आणि नक्कीच ह्यातनं लोक प्रेरणा घेतील आणि सेवा सहयोग फाउंडेशनशी जोडले जातील हा विश्वास मला आहेच. तर रसिक हो, आज आपण ज्या दुर्गेशी संवाद साधलात, जिचे विचार तुम्ही ऐकलेत, त्यातून नक्कीच तुम्हीही समाजाबरोबर जोडले जाल आणि समाजाशी आपण जे काही देणं लागतो ती कृती तुम्ही आचरणात आणाल हा मला विश्वास आहे. आता उद्या आपण भेटणार आहोत एका नवीन दुर्गेला, पण तोपर्यंत आपली त्रिसूत्री विसरायची नाही. कुठली? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. कोणाला करायचं तर अमृत संवाद या आपल्या यूट्यूब चॅनलला. तर उद्या भेटूया एका नवीन दुर्गेला. तोपर्यंत नमस्कार.